नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत जो गट ब आणि गट क संवर्गासाठी जी 11 एकूण संवर्गामधली भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली होती 2025-26 साठीची. तर त्यासाठी घेण्यात आलेली जी परीक्षा आहे IBPS मार्फत 28 फेब्रुवारी 2026, 2 मार्च 2026 आणि 5 मार्च 2026 या कालावधीमध्ये लघुलेखक गट क या पदासाठी एकूण 6 पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करून एक्झाम घेण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये जे आहेत एकूण 45% जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी जे आहे तर व्यावसायिक चाचणी व पात्र झालेल्या उमेदवारासाठी 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल याच्या संदर्भातले पण अपडेट याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती तर त्यांच्यासाठीचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे तर त्याच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भातलं हे संपूर्ण डिटेल आहे. तर याच्यामध्ये जे आहे तर लघुलेखक गट क या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा निकाल आहे. याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. एकूण उमेदवारांनी परीक्षा दिलेली तर तुम्ही बघू शकता इथं रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, उमेदवाराचं नाव आहे, जेंडर आहे, त्यानंतर कॅन्डिडेटची कॅटेगरी आहे, अप्लाय कॅटेगरी आहे आणि त्यानंतर त्यांचे मार्क्स जे आहे तर त्यानुसार ही लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण यादी जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून देते. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत आलेलं हे महत्त्वाचं खूप महत्त्वाचं अपडेट आहे. याचा कट ऑफ जो आहे तर तो लवकरच प्रसिद्ध होईल आणि याच्या सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहे त्या कॅटेगरीनुसार आणि वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट जे आहेत तर त्याच्या संदर्भातलं डिटेलही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओचे आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील. ही होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भातलं आलेलं निकालासंदर्भातली जी डिटेल माहिती आहे त्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.